आणि रिअलिटी अशी आहे सर पोस्ट कोविड पासून की मुलांच्या बेसिक फंडामेंटल्स मध्ये इश्यू आहे. फंडामेंटल्स मधला इश्यू म्हणजे काय म्हणतो आपण, x2x+3y. तर ह्यामध्ये एक बेसिक प्रश्न येतो सर 6वी-7वी मध्ये की व्हॉट इज अ न्यूमेरिकल अँड व्हॉट इज अ व्हेरिएबल. मुलं ओळखू शकत नाहीयेत. तो 24 तासातले 3 तास मुलाचे हे ट्रॅव्हलिंग मध्येच जातात. आज किती मुलं घरी जाऊन घरच्यांना दिवसभराच्या गोष्टी शेअर करतात? नाही करत सर. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की ही जेनझी जनरेशन रिस्पॉन्डेड ब्रिलियंटली टू सच टॉपिक्स एज वेल. टॉपिक होता अबाउट युनिफॉर्म सिव्हिल कोड. माझे पण तुम्हाला काही सजेशन्स आहेत इफ पॉसिबल अँड इफ यू आर ओपन टू डू दिस. मी ते सांगतो. मुलांचा जो वेळ आहे की शाळेमध्ये सुद्धा ते एक सब्जेक्ट शिकतायत, काहीतरी गोष्टी करतायत आणि ते ट्युशन क्लासेसमध्ये सुद्धा करतायत. तर तुमच्या मते असे काही विद्यार्थी असू शकतात का ज्यांना ट्युशन्सची किंवा क्लासेसची गरज नाही आणि ते कसे, म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांनी ट्युशनसाठी आलं पाहिजे आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी हे ट्युशन्स प्रिफर नाही केले तरी पण चालतील असं तुमचं मत? ओके, इट्स अ व्हेरी शार्प क्वेश्चन ऑनेस्टली टू से. कारण प्रॅक्टिकली आपली पाचवी बोटं सारखी नाही आहेत. देर वुड बी फ्यू स्टुडंट्स, देर आर अ फ्यू स्टुडंट ज्यांना असं वाटतं की मला क्लास फक्त एक नर्चरिंग और जस्ट अ बिट ऑफ अ पुश ह्यासाठी हवाय, बाकी मला क्लास नकोय. असेही स्टुडंट्स आपल्याकडे येतात. त्यासाठी आपण 2 मेजर गोष्टी फॉलो करतो. वी डोंट पोस्ट एनीबडी. कोणालाही आपल्याकडनं फोर्स नाही की तुम्ही आपलं पॅकेज घ्या. आय रिपीट अगेन, आय एम इन टू अ सर्व्हिस इंडस्ट्री सर. मी तुम्हाला माझं प्रोडक्ट विकत नाहीये. मी तुम्हाला एज्युकेशन आय एम ट्राइंग टू इम्पार्ट इट फॉर युअर बेनिफिट. म्हणजे ही गोष्ट तुम्ही खूप महत्वाची बोलताय की म्हणजे तुम्ही युजली असं होतं ट्युशन क्लासेसमध्ये की आम्ही 4 विषय शिकवतो, तुम्हाला 4 विषयांचं कंबाईंड ट्युशन लावावं लागेल. करेक्ट आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना चॉईस देता की तुम्हाला कोणत्या विषयाचं. एक्झॅक्टली माय पॉईंट. तुम्ही तुमचा विषय चूज करा कुठले. आपण जनरली असं सांगतो की चूज मिनिमम 2 सब्जेक्ट्स, 2 to 3 सब्जेक्ट्स. कारण तुमचं आणि आमची वेवलेंथ जर जमत असेल ना क्लासमध्ये, इफ यू आर एबल टू सिट अँड स्पेंड टाइम विथ अस, तर यू विल बी एबल टू हॅव गुड थिंग्स कमिंग आउट ऑफ इट. करेक्ट. तुम्ही नुसतंच एका सब्जेक्टला आलात किंवा तुम्ही जस्ट आलात नाही केलं, हा पद्धत ही चालणार नाही. सो बोस्टिंग नाही करत आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मी मगाशी म्हणत होतो, असतात असे विद्यार्थी ज्यांना क्लास फक्त एक पुश साठी लागतो. दॅट्स ओके. मी परत सांगतो की मॅथमॅटिक्स इज अ प्राईम एक्झाम्पल ऑफ दिस. ग्रुप डी सम्स, तुमच्याला ग्रुप डी असायचं सर, टेक्स्टबुक मध्ये यायचे. आता त्याला हॉट्स म्हटलं जातं. HOTS, विच इज हाय ऑर्डर थिंकिंग स्किल्स. त्या सम्स मध्ये प्रत्येक समला साधारणतः 8 ते 10 मिनिमम स्टेप्स असतात. ही तीच मुलं आहेत सर ज्यांना शेवटच्या 9व्या-10व्या स्टेप मध्ये काहीतरी गडबडतं आणि तिथे प्रॉब्लेम असतो. सो इट्स लाईक क्रिकेट अगेन. आय मीन तुम्ही जर क्रिकेटशी कम्पेअर केलं तर यू डोंट कोच विराट कोहली राईट फ्रॉम बेसिक्स. मग तुमचे जे कॅचअप करण्यासाठी जे संडे लेक्चर्स असतात ते ऑप्शनल असतात की कंपल्सरी असतात? नाही, संडे लेक्चर्स आपण म्हणजे आता मी म्हणेन परत, तुम्ही म्हणाल की अरे हा क्लास आहे का घरगुती लेवलला काही गोष्टी चालत आहेत, तर चालेल मला. कारण आम्ही ग्रुप्सवरती जे व्हॉट्सअप ग्रुप्स असतात, लिटरली मुलांची आम्ही काही वेळेला लिस्ट बायफर्केट करतो. नॉट टू डिमीन एनीबडी, बट मला जर माहिती आहे की बाबा ह्या क्लासमधल्या ह्या बॅच मधल्या ह्या 4 मुलांना बेसिक्सचाच प्रॉब्लेम आहे, तर त्यांना मी ऍडव्हान्स लेवलचा घेऊन उपयोग आहे का काही? काहीच नाहीये. मग मी अशाला काय करतो, ज्यांना ऍडव्हान्सची गरज आहे ना त्यांची आपण जरा वेगळी बॅच घेऊ. ज्यांना बेसिक्सची गरज त्यांना आपण वेगळी बॅच घेऊ. यानं होतं काय, दोघांनाही एकमेकांमुळे कुठे इगोज, इन्फिरिटी, सुपिरिटी कॉम्प्लेक्स राहत नाही आणि जो डिलिव्हरी ऑफ द कॉन्टेंट ती चांगली होत आहे. बेसिक्सच्या मुलांना एक अपलिफ्टमेंट ऑफ द कॉन्फिडन्स, अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट सर 9वी-10वीला. अपलिफ्टमेंट ऑफ द कॉन्फिडन्स एकदा त्यांना आला की त्यांना तो जो कॉन्फिडन्स पुशअप मिळतो ना, दॅट इज आय मीन स्काय इज द लिमिट फॉर इट. सो तो एक फॉलो करणं माझी तर अशी इच्छा आहे की प्रत्येक कोचिंग अकॅडमी, व्हॉट न्यू यू कॅन डू इज दिस इज व्हॉट. वीक मुलांवरती तुम्ही काय काम करताय. विराट कोहली स्कोर्स अ सेंचुरी, सचिन स्कोर 100 एक्सपेक्टेड आहे बिकॉज दे आर दॅट बॉर्न पोटेन्शियल प्लेयर्स. आणि जर का त्यांना एकत्र ठेवलं तर प्रॉब्लेम सुद्धा हा होतो. करेक्ट. की वर्गामध्ये जर का काही विद्यार्थी असेल की ज्यांना खूप छान ते परफॉर्म करू शकतात, काही विद्यार्थी जे स्ट्रगल करतायत, तर त्या परफॉर्मन्स चांगल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पाहून जे स्ट्रगल करतात त्यांचं जर असं एस्टीम लो होऊन जातं. एक्झॅक्टली. आणि असं जाणवलंय आम्हाला काही वेळेला की म्हणजे पेरेंट्स कडनं, आता ही पण गोष्ट पेरेंट्स कडनं काय येते मला कळत नाही. वाय कांट स्टुडंट्स डिस्कस विथ अस स्ट्रेट अवे की आय एम फिलिंग अ बिट लो. हल्ली पोस्ट कोविड हा एक पार्ट सुरू झालाय विच इज मेंटल हेल्थ, विच इज व्हेरी व्हॅलिड. आणि हा आपण म्हणतो सर पण 8वी-9वीच्या मुलांना सुद्धा हा पार्ट आहे कुठेतरी, मेंटल हेल्थ. डिस्कस करा आमच्याशी स्ट्रेट अवे. वी आर ओपन टू इट की मला थोडंसं आय फील अ बिट लो
ही इज परफॉर्मिंग बेटर दॅन मी, मला थोडंसं लो वाटतंय, ठीक आहे. पण व्हेरी राईटली सेड, जेव्हा आपण बॅच थोडीशी एक वेगळी करतो त्यावेळेस होतं काय, कॉन्फिडन्स बुस्टिंगच्या वीक मुलांना जातो ना, की ठीक आहे माझ्याच पॅटर्नचे सगळे आहेत हे 4 मुलं आणि मला ह्या गोष्टी ह्याच पाहिजेत, मला थोडंसं जरा कोणीतरी हसलं नाही पाहिजे माझ्यावरती, दुसऱ्याला असं वाटू नये. ज्याचा ऍडव्हान्स आहे ना सर, त्याला असं बरेचदा वाटतं की अरे बेसिक्सच्या मुलामुळे माझा वेळ जातोय, मला आणखीन वेगळं काहीतरी ट्राय करायचंय, आणि कॉन्स्टंटली ऑन टू प्रूव्ह हाऊ ग्रेट आय एम दॅन दी अदर्स. मग बेसिक्सची मुलं अशा ठिकाणी खूप अशा ठिकाणी पुढे जातात. जर का तुमच्या 2 बॅचेस आहेत, एखादा विद्यार्थी ज्याला गरज होती जराशा बेसिक्सच्या पुशची, त्याला तो मिळाला, तर मग अशी सिस्टम असते की नाही की तो परत त्या दुसऱ्या बॅचमध्ये जाऊ शकेल? सर ही सिस्टम नक्की एक पार्ट आहे, बट तो मुलगा किंवा त्याचे पेरेंट्स, व्हॉट आय हॅव ऑब्झर्व फ्रॉम माय कोचिंग इज अँड माय अकॅडमी इज, दे आर परफेक्टली हॅपी की ठीक आहे, म्हणजे आपण प्रत्येक वेळेला मी बेसिक्स मधून ऍडव्हान्स मध्ये गेलो, वाव आय हॅव डन समथिंग ग्रेट, ह्यापेक्षा मागच्या माझ्या स्वतःच्या क्लासमध्ये म्हणजे माझ्या स्वतःच्या एक्झाममध्ये मला 40 जर 15च मार्क होते, पुढच्या एक्झामला 15चे म्हणजे 20 झालेत, 20चे 22 झालेत, 22चे 25 झाले, दॅट इज ग्रोथ फॉर हिम. अँड देन मग ती कन्व्हर्टिबिलिटी ऑटोमॅटिक ही गेट्स दॅट पुश की तो म्हणतो त्याच्याकडनं पेक्षा मी घेतलं तरी चालणार आहे, कारण तो एक पुशची गरज आहे. म्हणजे अशी शफलिंग टेस्ट वगैरे न घेता तुम्ही पर्सनली हे बघता की त्याची ग्रोथ कशी आहे. करेक्ट. शफल टेस्ट घेतली ना सर, त्यातनं एक प्रॉब्लेम जो मला पर्सनली जाणवलाय, काही क्लासेसचा एक ट्रेंड राहतो किंवा स्कूल्समध्ये पण असतो की विल टेस्ट यू फर्स्ट, तुम्हाला जर एवढेच मार्क पडले तर वी विल टेक यू इन टू द अकॅडमीज. फेअर इनफ, तो त्यांचा पर्सनल गेन पॉइंट असू शकतो, बट वाय जज एव्हरी टाइम बेस्ड ऑन मार्क्स? वाय कॅनॉट ऑन द पोटेन्शियल? वाय कॅनॉट ऑन दॅट चाइल्ड्स अदर ऍस्पेक्ट्स ऑल्सो? 50 मी परत सांगतो, हाऊ यू आर डुईंग वेल इन लाईफ इज नॉट जज बाय तुला 90% पडल्या, तुला 92 पडलेत. एखादा मुलगा जर 7वी 8वी पर्यंत 50-55 वरती असेल आणि तो 8वी 9वी 10वी कोचिंग करून जर तो 10वी मध्ये ही गेट्स अप एंड्स अप स्कोरिंग विथ 83%, इट इज अ ग्रेट स्कोर. इट इज अ वंडरफुल स्कोर. इतर गोष्टी कशा मेजर करतात? व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. म्हणजे हा एक प्रकारचा पर्सनॅलिटी बिल्टअपचे पण इयर्स असतात सर. मला आठवतंय फ्रॉम माय ग्रोईंग एज, आजूबाजूला आपल्याला एक खरी सवय होती की आपले पेरेंट्स आपल्याला सांगायचे की टीव्हीवरती ह्याला बघ, ही इज अ गुड फिगर, दिस पर्सन इज अ गुड, इज अ वेल रिनाउंड इन टू द मार्केट. आताचे थोडंसं पेरेंटिंग पण बदललंय सर. पेरेंट्स स्वतःचं रिक्रिएशन म्हणून करतात काय, तर दे आर इन टू देअर मोबाईल फोन्स. व्हेरी सॉरी टू से अगेन, मुलं पण एंड ऑफ द डे अरे माझे आई वडीलच मोबाईलमध्ये, मग मी पण काहीतरी करतो, तो पण मोबाईलमध्ये असतो. असं कन्स्ट्रक्टिव्ह टॉक घरांमध्ये झाला पाहिजे. एक अगेन अ ट्रेडिशनल कॉन्सेप्ट, ऍट द डायनिंग टेबल डिनरला सगळेजण बसले, नॉर्मल सगळे जेवतात, एक डिस्कशन होतं की घरात दिवसभरात कोणाकोणाच्या रुटीनमध्ये काय काय झालं. हा डिस्कशनच आणि डायलॉगच राहिला नाहीये. या गोष्टी खूप कमी होतात, खूप कमी आहेत सर. म्हणजे सोशल मीडिया आल्यापासून हे तर मी आज अवघातच इथे पॉडकास्ट सुरू आहे म्हणून काही खोटं बोलणार नाही. ही गोष्ट माझ्या स्वतःच्या बाबतीत सुद्धा मी ऑब्झर्व केली आहे की मी सुद्धा जेव्हा घरी जातो वगैरे तर खूप वेळा माझं सुद्धा लक्ष फोनमध्येच असतं. करेक्ट. आणि ही गोष्ट कुठेतरी एक सोसायटी म्हणून आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि असं म्हणतात की टीचर्स गाईड द सोसायटी. टीचर्स गाईड द सोसायटी, करेक्ट आहे. त्यामुळे हे अदर ऍस्पेक्ट्स पण मॅटर करतात. म्हणजे मी तर क्लिअर सांगतो, ह्यासाठी ना आम्ही क्लासमध्ये एक वंडरफुल इनिशिएटिव्ह राबवलंय, विच इज कॉल्ड एज, इट्स अन ऍक्च्युअली स्पॅनिश युरोपियन कॉन्सेप्ट म्हणली तरी चालेल. त्याला म्हटलं गेलंय पोमोडोरो टेक्निक. तो तुम्ही काही म्हणा, यू कॅन कॉल इट एज पोमडारो, पोमिडोरो, एनी हाऊ. प्रत्येकाच्या अटेन्शन स्पॅनची एक लिमिट ह्युमन सायकोलॉजीमध्ये ठरलेली आहे. सो 40 to 44 minutes is what is the max attention span a human can give at a stretch. Correct. Okay. गेला तो आता थोडंसं टर्न अबाउट ऑफ टाइम, चेंज एव्हरीथिंग, की मी 2-2 तास टाचून अभ्यास करणं, 2-2 तास बसून कंटिन्युअसली गोष्टी डन, ठीक आहे. 40-42 मिनिटं जेव्हा मूल एका जागी बसतं ना सर, व्हॉट वी आर टेलिंग देम इज, हे 40 मिनिटं ना यू गॉट टू बी ब्लडी डॅम फोकस्ड अँड बँग ऑन इनटू, यू गॉट टू बी ब्लडी डॅम फोकस्ड. मोबाईल्स एव्हरीथिंग असाइड, 40 मिनिटाचं टार्गेट सेट करा. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू इन दिस 40 minutes. हे एवढंच मी करणार. आफ्टर 40 minutes तुम्हाला मोबाईल हातात धरायचा आहे, तो 10 मिनिटाच्या ब्रेकमध्ये तुम्ही काहीही करा. नाही, पण मला एक आता प्रश्न पडलाय की हे जे पोमोडोरो तुम्ही फॉलो करता, मग त्यासाठी तुमच्याकडे म्हणजे काही स्टडी सर्कल्स आहेत का? विद्यार्थी येऊन स्वतः वाचत असताना हे करतात, म्हणजे ही ऍक्टिव्हिटी होते कधी नेमकी? हे क्लासमध्येच आपण शिकवताना करतो सर. ओके. आता ह्यासाठी परत मी जर वेगळं काही मुलांना बोलवलं तर पेरेंट्स म्हणतील मग तिकडेच ठेवून घ्या मुलांना. माझ्या डोक्यात तोच प्रश्न. करेक्ट आहे, अग्रीड. कारण आताच ना सर झोन्स पण बदललेत. म्हणजे आज शाळेत जायला मुलाला विचारायला 1.5 तास लागतो, यायला 1.5 तास. करेक्ट.
तो 24 तासातले 3 तास मुलाचे हे ट्रॅव्हलिंग मध्येच जातात. शाळा 7 तास चालते, 7-8 तास. परत ह्या सगळ्या गोष्टींमधनं तो मुलाची पण प्रायोरिटी आहे की मला जरा फोन बघायचा, आय नीड टू हॅव माय मी टाइम. ह्या सगळ्याच गोष्टी क्लासमध्ये फोन युज करायला अलाउ करता आफ्टर 40-45. आम्ही काय करतो, फोन युज करायला अलाउ नाही. तुम्ही 40 मिनिटांनंतर मुलांना अगदी टाइमपास पण ब्रेक लागत असतो. सर पाणी प्यायचंय, अख्खा क्लास बाहेर जातो, वॉटर डिस्पेन्सर पशाची लाईन उभी असते, पाणी प्यायचं, 10 मिनिटं ब्रेक घ्या तुम्ही, कम बॅक अगेन, पुढचे 40 मिनिटं परत नोबडी इज गेटिंग अप. त्यामुळे आपला क्लास हा सेशन तासभराचा होत नाही, 50 मिनिटाचा होत नाही, 1.5-2 तासाचा एक सेशन चालतो. त्या सेशनमध्ये एकच विषय चालतो, 40 मिनिटं नोबडी इज गेटिंग अप फ्रॉम देअर प्लेस, नथिंग. शांतपणे बसा, विल स्टडी टुगेदर. मी कधीही क्लासमध्ये आमच्याकडनं कुठलीही टीम म्हणणार नाही, कुठल्याही फॅकल्टीज म्हणणार नाहीत, लिसन टू व्हॉट आय एम सेइंग, लिसन गाईज, वी आर डुईंग समथिंग ग्रेट, लेट्स वर्क टुगेदर. नाईस. आणि आता ह्या अशा गोष्टी आहेत की पुण्यामधल्याच नाही तर महाराष्ट्रभरातले असे खूप सारे शिक्षक असतात की ज्यांना काहीतरी नवीन युनिक ट्राय करायची इच्छा. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. तर तुमच्या काही अशा आयडियाज मला खरोखर युनिक वाटतात आणि त्या डेफिनेटली मी माझ्या शिक्षकांसोबतही शेअर करेल, कारण की माझे शिक्षक सुद्धा खूप जास्त असे इनोव्हेटिव्ह टाईपचे होते शाळेमध्ये. म्हणजे अगदी कोविडच्या काळात सुद्धा जेव्हा डिस्ट्रप्शन्स वगैरे होते, तर वन ऑफ माय फेवरेट टीचर्स त्यांनी काय केलं की युट्यूबवर चॅनल सुरू केलं. संस्कृतचे टीचर होते ते. ओके. आणि त्यांनी 8, 9, 10चा पूर्ण सिलेबस कम्प्लीट केला. म्हणजे ही गोष्ट आता बोलायला किती जरी आपल्याला सिम्पल वाटत असली तरी सुद्धा मिलेनियल जनरेशनचे जे टीचर आहेत त्यांनी ते टेक्नॉलॉजी शिकणं, ते इनशॉर्ट्स एडिटिंग वगैरे शिकणं आणि त्यानंतर ते करणं, ते संस्कृत सारख्या विषयासाठी ज्याला विद्यार्थी साधारणतः एक स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून कन्सिडर करतात. बरोबर. ही अशा टाईपचे धडाडीचे शिक्षक अजूनही आहेत. तर तशा शिक्षकांना सुद्धा ह्या आयडियाज खूप जास्त बेनिफिशियल राहतील की कदाचित ते त्या ठिकाणी सुद्धा ते सहज इम्प्लिमेंट करू शकतील आणि अल्टिमेटली विद्यार्थ्यांचा फायदा होईल. करेक्ट आहे. आणि हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही ज्याचं एक्झाम्पल दिलं, संस्कृत सारखा विषय सुद्धा, शेवटी प्रत्येकाचे स्वतःचे एक लिमिटेशन्स आहेत, प्रत्येकाने प्रत्येकाचे स्वतःचे एक स्क्वेअर्स आखलेले असतात. सर हेच मी सुद्धा केलं होतं माझ्याकडनं 2020. आता लॉकडाऊन येईल का नाही आपल्याला माहिती पण नव्हतं, पण जानेवारी 2020 मध्ये साधारणतः मला असं इच्छा झाली की आय डू समथिंग ऑन युट्यूब एज वेल, लेट्स डू बेटर. हा एक माझा फक्त त्याच्यामागचा विचार होता, बाकी काहीही नाही. मॉनिटायझेशन, इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह काहीच नाही, किंवा आताच्या जेनझी पीपल वुड अंडरस्टँड की व्ह्यूज किती आले बघण्यासाठी. मला डोक्यातच विचार नव्हता सर, सॉरी टू सी ऑन दिस. मी जेनझी आहे. करेक्ट. सो ऍब्सोल्युटली नाही. माझं एकच होतं की अरे अपने पास अगर कॉन्टेंट है तो विल डिलिव्हर टू एव्हरीबडी, एवढंच होतं. लिटरली आमच्याकडनं आजही आपल्या युट्यूब चॅनलवरती, आजही आपल्याकडनं यू आस्क अस, एंटायर इंग्लिश 10वीचं, एंटायर मॅथमॅटिक्स 10वीचं हे फ्री दिलेलं आहे आपण. आणि ही गोष्ट एसएससीचं नीड ऑफ आवर. म्हणजे अगदी आता हार्वर्ड सारखे इन्स्टिट्यूशन्स त्यांचे मशीन लर्निंगचे कोर्सेस वगैरे सुद्धा आहेत, ते सुद्धा युट्यूबवर टाकतात, IITs टाकतात. बरोबर. तर ही एक प्रकारची तुम्ही खूप पॉझिटिव्ह स्टेप घेतली. युजली जे ट्युशन क्लासेस असतात जराचे स्केप्टिकल आणि नॉट म्हणजे इंटरप्टिंग इन बिटवीन सर, बट प्रत्येक माझ्या गोष्टीला मी पैसे घेतलेच पाहिजेत, हा एक पर्स्पेक्टिव्ह चांगला आहे, नो डाऊट. बट डू समथिंग विच इज रिअली नोबल. कुठल्या प्रोफेशन मध्ये आहोत आपण? टीचिंग मध्ये, राईट? टीचिंग इज द मोस्ट नोबलेस्ट प्रोफेशन हे आपण हिस्टॉरिकली म्हणत आलो आहोत. इट्स द मोस्ट वाइजेस्ट मॅन हु आर नोबल टीचर्स. इट्स अन ओल्ड सेइंग अगेन. फॉलो दॅट. एक 10 म्हणजे आपण जे म्हणतो 10% जरी तुम्ही त्या गोष्टी फॉलो करा, थिंग्स विल हॅपन इव्हेंच्युअली. अगेन इट कम्स बॅक टू द ॲटिट्यूड ऑफ द पीपल ऑफ टुडेज जनरेशन. रनिंग बिहाइंड मनी और रनिंग बिहाइंड गुड प्रोडक्ट, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आज मी क्लासमध्ये पेरेंट्स बरेच सांगतात की प्रतीक सर तुम्ही इतरत्र गोष्टी मुलांना खूप सांगितल्यात, व्हेरी नाईस. इतरत्र काय सांगितलं मी? काहीच नाही. रेग्युलर रुटीनाइज मधल्या ज्या गोष्टी त्यांना ऑब्झर्व होत नाहीत, बट दॅट इज हॅपनिंग विथ देम इज व्हॉट आय टेल देम. करेक्ट. दॅट्स इट. नाईस. आता आता मला अशा 3 गोष्टी सांगा की ज्या आत्ताच्या काळातले पेरेंट्स 8, 9, 10च्या स्टुडंट्सचे घरी करू शकतात. म्हणजे असं नाही की त्यांनी घेऊन बसलंच पाहिजे अभ्यासाला, पण अशा 3 गोष्टी ज्या बिहेव्हिअरल चेंज मधून, सिम्पलेस्ट 3 पॉसिबल थिंग्स दॅट अ पेरेंट कॅन डू फॉर हिज और हर 8, 9, 10 स्टँडर्ड्स चाइल्ड. करेक्ट. पहिली गोष्ट पेरेंट्सने पण समजावं आणि मुलांनी सुद्धा हा पॉडकास्ट नक्की ऐकावा. व्हॉट आय एम गोइंग टू से हिअर ऑन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मोबाईल ज्याला आपण स्पष्ट भाषेत म्हटलं तर हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे.
You cannot take mobile phones out of your life, but yes, you can make its usage convenient and feasible as per your choice. Correct. बरोबर आहे. सो पेरेंट्सनी हे समजून घ्यावं, मुलांच्या हातात मोबाईल असणार आहे. मुलाच्या हातात मोबाईल आहे, तुम्ही त्याच्या हातानं मोबाईल हिसकावून घेतलात ना, तो कधीच काम नाही होणार. सो मुलांनी आणि पेरेंट्सनी, म्हणजे घरात मुलगा आणि मूल म्हणजे जे कोणी असेल आणि त्याचे आई वडील, इफ दे आर एबल टू गेट बॅक टू व्हॉट आवर पेरेंट्स डिड, रिलेशनशिप बिल्डिंग, त्या गोष्टी नक्की होतील. नंबर 1, व्हेरी इम्पॉर्टंट. आज किती मुलं घरी जाऊन घरच्यांना दिवसभराच्या गोष्टी शेअर करतात? नाही करत सर. का नाही करत? काय पडली आहे? हा एक ऍटिट्यूड आहे. पेरेंट्स आणि मुलांमध्ये कॉन्व्हर्सेशन किंवा डायलॉग कमी व्हायचं मेजर कारण इज देर इज नो रिलेशनशिप बिल्ट अप नाउअडेज. नंबर 1. नंबर 2, असं का होतं की काही पेरेंट्स म्हणतात की नाही मोबाईल बघतो, बट ऍज पर हिज कन्व्हिनियन्स त्याला तेवढा टाइम अलॉट केलेला आहे, इतरत्र गोष्टी पण आमच्या चांगल्या चालतात, व्यवस्थित करू शकतो. सो दिस इज अगेन अबाउट व्हॉट ऑब्जेक्टिव्ह यू आर ट्राईंग टू टीच युअर किड. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, आता तुम्ही म्हणाल सर यू आर ट्राईंग टू पोलराइज एनी पॉलिटिशियन. असं बिलकुल नाहीये. बट राज ठाकरेंचं रिसेंट एका स्पीचमध्ये, रिसेंट त्यांच्या एका भाषणामध्ये एक मी वाक्य ऐकलं आणि ते अमित ठाकरेंबाबतीत त्यांनी सांगितलं होतं इनडायरेक्टली, की संस्कार हे शिकवावे लागत नाहीत, ते घडत असतात. त्यामुळे पेरेंट्सनीच जर ही गोष्ट फॉलो केली ना, आपण घरामध्ये सुद्धा, म्हणजे मी समराईज जर करायला गेलो तर घरामध्ये कम्युनिकेशन झालं पाहिजे, की हा खूप छान पॉईंट तुम्ही मांडला आणि मी या छान यासाठी म्हणतोय की मी हे करत आलोय. मी आता युट्यूब चॅनलवर जे काही बोलतोय किंवा माझ्याकडे जे एक प्रकारचं चांगलं कम्युनिकेशन स्किल बिल्डअप झाले, तर त्यामागे कोणतं काय म्हणतात, मी काही फार जास्त म्हणजे सेशन्स वगैरे ऐकले नाहीयेत. जस्ट किचन मध्ये आई स्वयंपाक करते आणि मी दिवसभरात काय झालं ते सांगतोय. दॅट इज द ओनली रिझन की मी चांगल्या प्रकारे एक्सप्रेस होऊ शकतो. आणि असे खूप सारे लोक आहेत की म्हणजे जर का तो दिवसभराचा पार्ट आपण एक्सप्रेशनचा काढून घेतला तर आपल्याला गोष्टी मांडण्याची स्किल जी आहे ती अवगतच होत नाही. त्यासाठी कोणता वेळच राहत नाही. म्हणजे तुमच्या ज्या काही वायवा असतात त्या वर्षातून एकदा होणार, 2दा होणार, किंवा जे डिबेट कॉम्पिटिशन असेल ते पण तुम्ही पार्टिसिपेट केलं तरच होणार. पण जर का घरी असं इकोसिस्टम तयार असेल, मे बी आजी आजोबांसोबत किंवा आई वडिलांसोबत कोणासोबत की तुम्ही दिवसभरातलं शेअर करताय, तर त्यातून एक नरेशनचं जे स्किल आहे ते खूप छान बिल्डअप. करेक्ट. आणि क्लास हॅज बीन वर्किंग ऑन दिस. आय लुक इन टू दिस व्हेरी इम्पॉर्टंट सर. आज क्लासमध्ये ना आपण एव्हरी अदर वीक प्रत्येक बॅचच्या 9वी 10वीच्या आपल्याला डिबेट्स चालतात. प्रत्येक बॅचचे डिबेट्स चालतात. म्हणजे परवाच्याच मागच्या सेशनमध्ये एक डिबेट असा झाला विच वॉज व्हेरी गुड डिबेट. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की ही जेनझी जनरेशन रिस्पॉन्डेड ब्रिलियंटली टू सच टॉपिक्स एज वेल. टॉपिक होता अबाउट युनिफॉर्म सिव्हिल कोड. 10वीच्या मुलांना हा टॉपिक थोडा अवघड आहे, त्यांच्या एजला त्यांच्या मॅच्युरिटीला थोडा अवघड आहे. पण त्यांना सब्जेक्टमध्ये जर आहे ना, मग सब्जेक्ट नुसतंच पुस्तक उघडा आणि शिकवा, त्यापेक्षा मी डिबेट घेतलं अँड देन आय वेंट इन टू दॅट टॉपिक. आय गॉट वंडरफुल रिस्पॉन्स फ्रॉम द स्टुडंट्स. लिटरली सांगतो, मोठा म्हणजे साधारणतः 25 पानांचा चॅप्टर आहे सर तो, त्या रिलेटेड पूर्ण. आय कव्हर दॅट कम्प्लिटली सो स्मूथली विथ पिक्टोरल रिप्रेझेंटेशन्स, मुलांकडनं क्वेश्चन स्मूथ ट्रान्झिशन झालं. सो अगेन त्या डिबेटमुळे फायदा झाला. हा, डिबेटमुळे. म्हणजे काय वाढवलं मी? एक्सप्रेशन स्किल्स तुमच्याकडनं येऊ देत. आणि ह्यामध्ये आम्ही एक फॉलो करतो विच आय बिलीव्ह एव्हरीबडी शुड डू. ठीक आहे, तुमचं इंग्लिश चांगलं झालं पाहिजे, इट इज अ बाय डिफॉल्ट थिंग, बट लँग्वेज बॅरियर कम्युनिकेशन मध्ये नसला पाहिजे. ग्रेट. एखादा मुलगा जर म्हणतो ना, सर आय एम नॉट फ्लुएंट इन इंग्लिश, मला थोडंसं जरा मराठीत मी सांगू, अरे बोल राजा, बिंदास बोल, काय बोलायचं ते बोल तुला, पण एक्सप्रेस इट आउट. स्टेज फेअर बंद होईल तुझं. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन तुमचं चेंज होऊ शकतं, मीडियम ऑफ कम्युनिकेशन चेंज होऊ शकतं, पण जर का लहान वयामध्ये तो कॉन्फिडन्स नाही आला कोणत्याही भाषेत बोलण्याचा, तर मग तो मोठ्या झालेल्या लोकांना आणणं पण अवघड. करेक्ट. म्हणजे इव्हन मी कॉर्पोरेट लाईफ मध्ये बघतो, मी खूप लोक मीटिंग्स मध्ये बोलताना पण अडखळतात. असं नाही की त्यांचं इंग्लिश खराब असतं, दे नो इट व्हेरी वेल जेव्हा वेन इट कम्स टू रायटिंग, परंतु तो जो कॉन्फिडन्स असतो ना, तो बिल्ड नसतो जायला, एक्सप्रेस होत नाही. आणि ना एक म्हणजे मी थोडंसं सांगतो, शाळांमध्ये पूर्वी काय म्हणजे आय वुड से आतापर्यंत 2010-11 पर्यंत शाळांमध्ये ह्या गोष्टी व्हायच्या. आय एम अनअवेअर, मी असं म्हणणार नाही, बट आय नो आता शाळांमध्ये ह्या गोष्टी होत नाहीत. अर्थात त्यांचे वेगळे लिमिटेशन्स पण आहेत सर. आम्ही शाळेत असताना ना जॅम कॉम्पिटिशन शाळेमध्ये व्हायच्या. JAM, जस्ट अ मिनिट नावाची कॉम्पिटिशन असायची आणि ती दर 6 महिन्यातनं 2दा व्हायच्या. म्हणजे वर्षाला 3-3, 4-4 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या कॉम्पिटिशन्स ऑफ ओरेशन अँड स्पीकिंग चालायच्या. काय केलं जायचं, एक मोठा जार दिला जायचा समोर आम्हाला, कम ऑन द स्टेज, पिक अप अ चिट, जो टॉपिक असेल त्या टॉपिक बद्दल तुम्ही स्टेजवरती काय बोलायचं ते बोला त्या टॉपिक बद्दल. लँग्वेज वॉज नेव्हर अ बॅरियर. हे आमच्याकडे चालायचं. हा, करेक्ट. म्हणजे अगेन
ट्रेडिशनल स्कूलिंगमध्ये हा पॅटर्न येतो, पण हा ट्रेडिशनल पॅटर्न आजच्या जगामध्ये यू गो इन एनी कॉर्पोरेट, युअर CV इज सेकंडरी, युअर पोस्चर अँड युअर टॉक इज फर्स्ट. एनी टाइम सर, युअर कम्युनिकेशन अँड युअर पोस्चर इज फर्स्ट. म्हणजे मुलं फ्रँकली मला कधी कधी म्हणतात की सर युअर शर्ट इज गुड, युअर टी शर्ट इज गुड. मी बरेचदा म्हणतो व्हॉट डिड यू ऑब्झर्व गुड इन दॅट. ते म्हणतात, मला असं वाटलं होतं की त्यांच्याकडनं आन्सर असेल की सर आपने ब्रँड का टी शर्ट पहना है, इट हॅज अ नायके टिक मार्क ऑन इट, इट हॅज अन ॲलन सॉली लोगो ऑन इट. पण काही मुलं म्हणतात सर युअर शर्ट, युअर लाईन, युअर टी शर्ट लाईन इज मॅचिंग विथ युअर बेल्ट लूप्स अँड इज मॅचिंग विथ युअर ट्राउझर्स ऑल्सो. ह्या गोष्टी मी काय बघतो, ऑब्झर्वेशन स्किल्स पण आहेत मुलांच्या, विच इज गुड. आपण प्रत्येकच गोष्ट अभ्यास हा मार्कांमध्ये नाही, दिस इज एज्युकेशन. करेक्ट आहे. आता तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या बघताय, तर आता विजन अकॅडमी अशी जर का आपण खास करून बोललो, तर तुमच्या आईने ते सुरू केलं असं म्हणतात. करेक्ट. तर मग या सगळ्या गोष्टी पूर्वापार अशाच होत्या का, काय कशी सुरुवात झाली आणि आता कुठपर्यंत आहे? व्हेरी गुड क्वेश्चन अँड आय ऑलवेज रिगार्ड दिस की माझी आई आजही घेते क्लासेस. इट्स बीन 34 years की माय मदर इज टेकिंग क्लासेस. ती आता पूर्णपणे मॅथ्स हा विषय तिचा आहे क्लासमध्ये फोटे. कौतुक आई म्हणून नाही, दॅट्स अ डिफरंट स्टोरी कम्प्लिटली. तो माझा एक मुलगा म्हणून इमोशनल भाग आहे. पण 9वी-10वीचे विषय, मॅथ्सचा विषय, CBSE आणि SSEचा टेक्स्टबुक शिवाय शिकवणं, इट टेक्स लॉट ऑफ स्किल अँड मोर इम्पॉर्टंटली इट टेक्स इमेन्स ऑफ टेम्परामेंटल स्ट्रेंथ ऑल्सो. ते ती करू शकते, हे इट्स रिअली ग्रेट. सो आई पूर्वीपासून जे घ्यायची ते खाली बसून वेळेला फटके सुद्धा द्यायचे मुलांना. तेव्हाच्या मुलांचा सॉरी टू से इगो नव्हता, आत्ताच्या मुलांचा इगो आहे. आणि मी पेरेंट्स वगैरे जमत नाहीत. आणि आता पेरेंट्स सांगतात, काही पेरेंट्स बिंदास सांगतात ऑल युअर्स सर, जे काही आहे ते ऑल युअर्स, आम्ही इंटरफेअर करणार नाही. पण हे खूप क्वचित असं होतं पेरेंट्सच्या बाबतीत की बाबा सांगतात की तुम्ही काय पाहिजे तसं तुम्ही तुमच्या आईने ट्रीट करा. अर्थात आपण काय दररोज उठसूट मार नाही, बट वेळेला असं म्हणतो ना की मुलांना 2 गोष्टी आपल्याला, प्रत्येक ह्युमन इंडिव्हिज्युअल शुड लर्न फ्रॉम अ व्हेरी बेसिक इज अंडरस्टँडिंग टू लिसन द कन्सेप्ट ऑफ नो. नाही हे तुम्हाला ऐकता आलं पाहिजे, ते पचवताही आलं पाहिजे. आणि इफ यू लेट गो युअर इगो देन ओनली यू विल गो इन लाईफ. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट अगेन. सो आईने त्या प्रकारे गोष्टी होत्या. इव्हेंच्युअली मी सुरुवात केल्यानंतर माझं कॉलेज आणि एज्युकेशन चालू असताना असं लक्षात आलं की वी नीड टू मेक इट ऑन अ व्हेरी प्रोफेशनल लेवल ऑल्सो. आय थिंक आय शुड व्हॅल्यू अँड आय शुड नॉट डिमांड माय प्रोफेशन or professional knowledge, I should command my professional knowledge. So all the legal registration आणि हे सगळं केल्यानंतर ह्या गोष्टी आणखीन इम्प्लिमेंट जोरात केल्या मी, की मुलांचा जो इन्क्लिनेशन आपण म्हणतो की दे नीड समवन टू कम अँड सिट नेक्स्ट टू देम अँड गाईड देम. घरातनं म्हणलं तर की सोनाराने कान टोचले कीच बरं आहे. करेक्ट. ते मुलं आपल्याकडे बघत जर असतील तर वाय नॉट यूज इट इन द बेस्ट पॉसिबल मॅनर. हा विजन अकॅडमीचा सर्वात मोठा USP आहे असं मला पर्सनली वाटतं. खरं म्हणजे मी ह्याच्या आधी जी ट्युशन ही कन्सेप्ट आहे त्याकडे फार वेगळ्या अंगाने बघायचो. ओके. आणि मला असं वाटायचं की ट्युशन ही कन्सेप्टच खराब आहे. ओके. पण आता तुम्हाला बोलल्यानंतर मला असं वाटायला लागलंय की सध्या जे काही नवीन नवीन गोष्टी येत आहेत ट्युशनमध्ये आणि ज्या तुम्ही इन्कॉर्पोरेट करताय, म्हणजे मी एक निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह घेऊन चाललो होतो, एस्पेशली आफ्टर कोविड आणि आफ्टर दिस डिजिटल बूम, की या गोष्टीमुळे खूप जास्त नकारात्मकच गोष्टी घडतात. कारण की मी माझ्या फॅमिलीमधली किंवा माझ्या आसपास असलेली जी माझ्या परिचयाची आहेत त्या मुलांमध्ये बघत होतो आणि मला हे जाणवत होतं की काही चेंजेस जे आहेत ते खरोखर खूप जास्त विजिबल आहेत, की असं नव्हतं आमचं स्कूल लाईफ. आणि आता खूप जास्त बदल घडतोय. मग त्या संदर्भात मी तुम्हाला सगळे जे प्रश्न विचारले की रिडिंग असेल किंवा एक्सप्रेशन असेल किंवा अटेन्शन स्पॅन वाढवण्यासाठी काही गोष्टी करणं असेल, बरोबर आहे, त्या सगळ्यावर तुमच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज होत्या तर त्या मला खूप छान वाटल्यात. आणि आता प्रश्न हा उरतो की आमच्या वेळेस ही डिबेट चालायची की शाळा ट्युशन दोन्ही करणं, मग वेळ उरतो की नाही, इनोव्हेशनसाठी काही मिळालं पाहिजे. कारण की माझा जो आहे तो एज्युकेशन सेक्टरमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे आणि मी वेगवेगळ्या देशांच्या ज्या काही एज्युकेशन सिस्टम्स आहेत त्याबद्दल बरंच काही वाचत असतो. म्हणजे चायनामध्ये काय सुरू आहे, स्वीडन इज इन टॉप 2 फॉर स्कूलिंग एज्युकेशन. करेक्ट आहे. आणि त्याशिवाय US मध्ये कसं काय सुरू आहे. बरोबर. तर त्या ठिकाणी ज्या प्रकारच्या गोष्टी चालतात त्यातलं काही आपल्याकडे आणता येईल का या संदर्भात सुद्धा माझा विचार सुरू असतो. ओके. तर त्यातल्या बऱ्याच गोष्टी मला असं जाणवलं की तुमच्याकडे होत आहेत. आणि आता प्रश्न माझ्या मनात हा आहे की जर का शाळेच्या गोष्टी, ज्या शाळेच्या लिमिटेशन्स पाहून होऊ शकतील आणि ज्या कोचिंग क्लासच्या गोष्टी होऊ शकतील, तर यांचं कोलॅबरेशन करून आपल्याला हे करता येतं. तर तशा टाईपचा हा एक प्रकारचा
यू मे विश टू आन्सर और यू मे नॉट विश टू आन्सर दिस. तुम्ही शाळेच्या शिक्षकांशी काही कोलॅबोरेशन मध्ये काही करण्याचा तुमचा प्लॅन आहे का, किंवा तुम्ही काही करता का? की ओके, म्हणजे कसं होतं, एकच विद्यार्थी आहे, तो शाळेतही जातोय आणि तो ट्युशन मध्ये पण जातोय. ही गोष्ट पॉसिबल असते की त्याला काही गोष्टींसाठी स्कूल जी आहे ती सफिशियंट वाटत असते, किंवा त्याचा एक डेटा असतो की त्याच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटी अशी आहे वगैरे वगैरे. करेक्ट. तर मग जर का हे दोन टीचर्स कोलॅबोरेट करत असतील किंवा तो डेटा शेअर करत असतील, तर अल्टिमेटली असं होतं की ते विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त युजफुल ठरतं. तर तशी काही तुमचे भविष्यातले प्लॅन्स आहेत का, किंवा तुम्ही असं काही करता का सध्या? करेक्ट. ॲज ऑफ नाव वी आर व्हेरी मीगर इन टू इट. कारण मी म्हटलं तसं की मला माझा फोकस हा फ्रँचायझी बेस कधीच करायचा नाही. आणि देव करो की आय वुड बी एबल टू डू दॅट व्हेरी हॅपीली अँड व्हेरी विलिंगली ऑल्सो. कारण फ्रँचायझी बेस जेव्हा गोष्टी होतात ना सर, त्यावेळेला द प्रोडक्ट क्वालिटी स्टार्ट्स डिटिरियोरेटिंग. मॉन्जिनिसची आपण 4 ठिकाणी दुकानं बघतो, कारण त्यांचं प्रोडक्ट आहे. क्लासला किंवा शाळेत, ह्या शाळेमध्ये ह्या मॅम चांगल्या आहेत, ह्या क्लासमध्ये हे सर चांगले आहेत, म्हणून तिकडे मुलं येतात. पण ते सर 10 ब्रांचेसमध्ये नाही जाऊ शकत, फिजिबल नाहीये तेवढी गोष्ट. सो हा एक लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह मी कन्सिडर नक्की करतोय की आपल्याला हे करायचंय. पण ते करण्यासाठी आय रिपीट अगेन, माझे जे फाउंडेशन आहे ना, ज्या गोष्टी मी करतोय, आपण बोललो इतका वेळ, ते माझं स्ट्रॉंग होत गेलेलं आहे आणि ते स्ट्रॉंग झालंच पाहिजे. त्याच्या बेसवरती मी ह्या पुढच्या गोष्टी नीट करू शकेन. करेक्ट. सो आय ऑलवेज से दिस टू एव्हरीबडी. जे फॅकल्टीज पण आहे, टीम आपली पूर्ण आहे, हुम आय नो मोर कॉल देम एज फॅकल्टीज. दे आर माय टीम. वी आर लाईक अ फॅमिली टू इच अदर. कारण फॅकल्टीज आपल्या क्लासमध्ये आपण काही वर्ष सेम आहेत, म्हणजे गेली 9-10 वर्ष सेम फॅकल्टीज आर देअर, कारण वी आर अ टीम. प्रत्येकच वेळेला प्रत्येक जण बेस्ट नसतो. देर वुड बी सम चेंजेस इन टू इट. देर वुड बी सम थिंग्स विच एव्हरीबडी नीड्स टू वर्क अपॉन. सो इट्स सेड अँड डन. टीम वर्क म्हणून आपण काम करू. आय ऑलवेज से देर इज ऑलवेज अ डर्थ ऑफ गुड मेंटॉर्स इन टू द मार्केट. सो शाळांची ह्या गोष्टी नक्कीच कोलॅबोरेट झाल्या पाहिजे. पण त्या कोलॅबोरेशन फॉर द पर्पज ऑफ, अगेन पहिला प्रश्न कुठे विचारला तो, मग आमचं पर्सेंटेज किती. इफ दॅट, या गोष्टी दोन्हीकडून झाल्या पाहिजेत. दोन्ही साईडनी जर विलिंगनेस असेल तर ह्या गोष्टी नक्कीच बिल्ड होऊ शकतात. म्हणजे आता 11वी-12वी मध्ये चालू आहे इंटिग्रेटेड नॉन इंटिग्रेटेड कोचिंग्स मध्ये वगैरे. दॅट इज वंडरफुली वर्किंग. बट ते चालू असताना सुद्धा मुलांनी आणि पेरेंट्सनी पिअर प्रेशर अंडर येऊ नये. अँड पिअर प्रेशर, आय क्लिअरली कॉल दिस आउट. शेजारच्यांचा मुलगा जातोय, आमच्या रिलेटिव्ह मध्ये कोणीतरी करतोय म्हणून तू कर, हा अट्टाहास पेरेंट्सनी ठेवू नये. इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग सर. मला हे सांगा सर की विजन अकॅडमिया तुम्ही आता 30 वर्षांपासून चालवताय, बट व्हॉट इज नेक्स्ट? तुम्ही आतापर्यंत सांगितलं की तुमचा प्रवास कसा झाला, तुमच्या आईने सुरू केला आणि तुम्ही काय काय ऍडव्हान्स. व्हेरी ट्रू. तर विजन काय आहे पुढच्या 10 वर्षात? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मला आठवतं, मला जेव्हा म्हणजे काही वर्ष तर सुरुवातीला आईने बिचारी क्लास घेत होती, तिने तर घरी क्लासचं नाव पण नव्हतं. एवढंच फक्त होतं की प्रतिभा मॅम क्लास घेतात, आणि तिथे ती कन्सेप्ट अशी होती की काकू क्लास घेत आहेत. ओके. सो दॅट्स इट. इथपर्यंत ते रेस्ट्रिक्टेड होतं. मला वन फाईन टाइम वेन आय गॉट इन टू दिस, मला असं वाटलं नेमिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. दो वी आर ऑल शेक्सपियर prodigies, but still name is everything. So I put this name as vision, very simple thing ki we will have our vision set. Parents should support us. Coordination, cooperation या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तो एक पार्ट आहे. सो अप नेक्स्ट फॉर विजन म्हणलं तर लेट्स कीप ऑन वर्किंग बेटर. Let us not only percentage should define us, but our value systems and ethos that we are trying to promote in society, that should also be there. आणि याचं एक व्हेरी सिम्पल उदाहरण आहे सर. आपण ना क्लासमध्ये दरवर्षी मेचे 25 दिवस आपल्याकडे एक लेंदी मॅरेथॉन बॅचेस चालतात, आणि डिसेंबर जानेमध्ये टू प्रिपेअर फॉर द बोर्डसाठीच्या. मॅरेथॉन बॅच म्हणजे काय, तर 4 तास ती बॅच कंटिन्युअस चालते. तर मलाही माहिती आहे त्यांच्या एजला की 4 तास बसणं म्हणजेच त्यांच्या जीवावर आलेलं असतं पहिली गोष्ट. सो वेअर वी स्टँड आउट सेपरेट इज, आणि व्हॉट आय वॉन्ट दिस टू रन इन अ बेटर मॅनर इज, ते 4 तास तुम्ही बसताना आय गिव्ह यू अश्युरिटी की तुम्हाला कंटाळा येणार नाही. पण हे सांगून होणार नाहीये की जनरेशन इज अ टेक्निकल गिझमो जनरेशन, पटकन मोबाईल काढतील आणि त्याच्यातही काहीतरी मला आणखी वेगळं सुरू करतील. सो व्हॉट वी डू इज इन द क्लासेस, मेच्या सेशन्स मध्ये 2 तास सेशन झालाय, विल हॅव आईस्क्रीम्स विथ देम, बट कंटिन्यू अभ्यास चालू ठेवायचा. सो त्यांचं इन्क्लिनेशन्स कंटिन्यू ठेवायचे आपण. सो इट्स अ स्टेप बाय स्टेप प्रोसेस. अँड दॅट इज वाय आय ऑलवेज फॉलो दिस रतन टाटा किंवा टाटा फिलॉसॉफी. जगात ही कम्प्लिटली फेमस आहे सर. आणि इव्हेंच्युअली माझी मॅच्युरिटी किंवा आपल्या सगळ्यांची मॅच्युरिटी आली की आपल्याला कळतं की वाय दे आर टाटाज आर टाटाज. एक तर नंबर 1 इज इन अपकमिंग इयर्स, अपकमिंग मंथ्स, इयर्स मध्ये आपण म्हणलं तर लेट्स गेन ट्रस्ट ऑफ पीपल इन अ बेटर वे.
बिकॉज इफ पीपल ट्रस्ट यू, स्काय इज द लिमिट फॉर दॅट. नंबर 1. Number 2, very important, which I also would like to say is, let's not run behind only money. Let's run behind a good delivery of the session. Let's run behind a good product to be delivered. Let's run behind a good service to be given. Money flows. So money and ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या, मला असं वाटतं की when you're into this industry, and that's a complete vision in general sense. या ठिकाणी एक गोष्ट मला तो तुम्हाला शेअर करायला आवडेल की म्हणजे माझ्याकडे एक सजेशन्स आहेत की एक टेक्निकल पर्सन, एक रिसर्चर, इनोव्हेटर म्हणून माझे पण तुम्हाला काही सजेशन्स आहेत. इफ पॉसिबल अँड इफ यू आर ओपन टू डू दिस, मी ते सांगतो. आणि जर तुम्हाला शक्य वाटलं तर तुम्ही नक्की याच्यावर विचार करा की भारतामध्ये सध्या जो इनोव्हेशन आहे किंवा फॉर एक्झाम्पल रिसर्च पेपर्स असतील किंवा पेटंट्स असतील, तर या सगळ्या गोष्टींमध्ये एक बूम सेंट्रल गव्हर्नमेंटकडून येतोय. पण तो जो बूम आहे तर तो वाढतोय कुठे? फक्त 12th झाल्यानंतर इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसमध्ये. वेअर एज वी डोंट नीड इनोव्हेशन ओनली इन इंजिनिअरिंग. करेक्ट. आपल्याला सर्वांगीण इनोव्हेशन पाहिजे, बरोबर, सगळ्या टाईपच्या क्षेत्रांमध्ये. तर मग जर का शाळेच्या विद्यार्थ्यांना हे लक्षात आलं की इनोव्हेशन नेमकं काय असतं किंवा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये रिसर्च पेपर्स कसे लिहायचे किंवा रिसर्च नेमका कसा केला जातो, तर या गोष्टी त्यांना एक वेगळा इंटरेस्ट फील्ड ओपन करून देतील आणि त्यांना एक ऍक्सेस देतील की असं पण असतं आणि जगभरात लोक हे करतात. दुसरं सजेशन हे आहे की हॅकेथॉन्स ज्या असतात, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन नावाची एक हॅकेथॉन सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं घेतली जाते, विच वॉज अर्लियर स्टार्टेड फॉर जस्ट इंजिनिअरिंग स्टुडंट्स. ओके. पण त्यानंतर ती आता ज्युनियर स्मार्ट इंडिया हॅकेथॉन सुद्धा आली आहे. तर त्याच्यामध्ये अप टू 10th स्टँडर्ड जे स्टुडंट्स आहेत तर ते खूप छान म्हणजे अगदी लाईन ट्रेसिंग रोबोट्स वगैरे बनवतात, मायक्रो कंट्रोलर्स बनवतात. आणि मी हे पाहिलेलं आहे. म्हणजे मी नॅशनल लेवलवर इस्रो साठी गेलो होतो स्मार्ट इंडिया हॅकेथॉन, वंडरफुल, ऍट अहमदाबाद. तर मग मला तिथल्या सायंटिस्टने सांगितलं की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता ज्युनियर हॅकेथॉनच्या बद्दलचा. म्हणजे असे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स असतात आणि त्यासाठी थोडंसं मायक्रो कंट्रोलर्स किंवा अशा प्रकारच्या जे काही हायटेक गोष्टी आहेत ज्या आता भविष्यामध्ये अल्टिमेटली ट्रेंडिंग ठरणार आहेत. भारतामध्ये IT रिव्होल्युशन ऑलरेडी येऊन गेले आणि त्याहून जास्त स्कोप आता भविष्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि क्वांटम कम्प्युटिंग या सगळ्या क्षेत्रामध्ये असणार आहे. तर मग त्यासाठी जर का तुम्हाला काही करता आलं तर यू कॅन रिच आउट टू मी. आणि तुम्ही ही गोष्ट जर केली तर फक्त तुम्हालाच नाही, मी हे सगळ्याच शिक्षकांना सांगतोय, शाळेच्या असो किंवा सगळ्या टाईपच्या. जर का ही गोष्ट आपण शिक्षण क्षेत्रामध्ये करू शकलो तर एक ग्लोबल लेव्हलवर इम्पॅक्टफुल पिढी आपल्याला तयार करता येईल, एज्युकेटेड लोकांची, ज्यांना हायटेक एरियाजमध्ये फक्त जॉब सीकर्स म्हणून नाही तर जॉब क्रिएटर्स म्हणून करायचं सुद्धा एक विजन. Absolutely, sir. I'll definitely implement this, and I'll implement this. मी फक्त पॉडकास्ट थ्रू सांगत नाहीये, बट ही इनोव्हेटिव्ह गोष्टी, इफ यू चर्न देम, दिस जनरेशन इज सच, तुम्ही त्यांच्या एजला जर त्यांना चर्न केलं ना प्रॉपरली, तर आय थिंक दे कॅन डू रिअल वंडर्स इन लाईफ. अँड अगेन व्हॉट वी आर इन टू राईट नाउ, मेकिंग इंडिया कॉन्सेप्ट असेल किंवा यही पे करो, यही पे पढो, यही पे आप सब कुछ करो, दॅट इज व्हेरी गुड. म्हणजे यातनं वी आर गोइंग टू क्रिएट नॉट जस्ट विजनरीज और लीडर्स, वी आर गोइंग टू क्रिएट entrepreneurs of tomorrow as well. Correct. So we'll definitely get in touch with you sir on this. Absolutely. आपण नक्की काही काम करता आलं तर नक्कीच. आणि आतापर्यंत तुम्ही ज्या काही गोष्टी सांगताय तर त्यावरून मला ही गोष्ट सांगायला खूप तुम्हाला आवडेल की तुम्ही ज्या काही गोष्टी करताय दॅट आर व्हेरी, म्हणजे आजच्या काळाच्या हिशोबाने त्या खूप चांगल्या गोष्टी आहेत. करेक्ट. आणि कुठेतरी असं असतं की जेव्हा एखादा शिक्षक काहीतरी ऍक्टिव्हिटीज करत असतो ना, तर तेव्हा जर त्याला अप्रिशिएशन मिळालं तर अजून जास्त हुरूप येतो. माझ्या खूप जास्त बेस्ट विशेस आहेत. थँक्यू सो मच. आणि विजन अकॅडमी यासाठी सुद्धा की तुम्ही या ज्या काही म्हणजे तुम्ही 30 वर्षापासून जे काही सुरू आहे सेंचुरी नक्की पूर्ण हो. थँक्यू सो मच. आणि या गोष्टी पुढे सुरू राहू, कारण की अल्टिमेटली या डिबेटमध्ये पडण्यापेक्षा की शाळा काय, ट्युशन काय करायचे, मला असं वाटतं की अल्टिमेटली विद्यार्थ्याचा फायदा महत्वाचा आहे. आणि त्यांचं जे काही त्यांच्यासाठी ज्या फ्लेक्सिबिलिटीचा तुम्ही वापर करताय जी एका कोचिंग इन्स्टिट्यूटकडे असते, दोज आर व्हेरी कमेंडेबल. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आणि शिक्षण क्षेत्राबद्दल ओव्हरऑल ज्या काही गोष्टी होत्या त्या मला बऱ्याच तुमच्याकडून नवीन कळाल्या, सध्या ज्या काही आहेत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. येस.